हॅलो गाईज, माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. गाईज, आम्ही आज चाललेलो आहोत जित्याला आईंच्या मामीकडे. आम्हाला असंच जेवायला बोलवलं आहे त्यांच्या घरी. तर आम्ही आता तिथे चाललो सगळेजण. हे गोंड्या बायल्या गोंड्या काय हे बायल्या गोंड्या इथे काय घुसतो नाचना जा रहे हैं हम लोग ये नदी से ऐकाने चांगली विजय कुठे नदी आहे इथे कडक पाईप फुटलाय कडक कडक फायनल आम्ही राजेश भाऊंच्या घरी पोहोचलोय. भाऊ न्यायला आलेत आम्हाला. ये ये जा ना पुढे जा ना कुठला ग कड्डूनी टाकला दाखव कड्डू घेवायला पाहिजे बोल ऋषींची माझी है ना. कसला निघलाय बा कड्डूनी टाकला. चल ती पण ट्रेन आली. जय माताला दावाला
सेम ना मस्त बोललो असतो ग तस ना यो कड्डू आहे मग काय आहे अरे ते सगळ्यात जास्त तुम्हाला जर जास्त एक्सप्रेशन असेल ना आपल्याला काय आहे तेवढं माहिती येऊ नाही रुसूंची भाजी तुलस ग बिया घालायचे काय काहीच मस्त पैकी हिरवं हिरवं गार तुळस बघा हे बुबू बा जारा चिना बुबू तिला नको भाजी असते मामी भाकरी बुसतायत बऱ्या नाही मामीने लावली का काय मामी लावली पाय मस्त गाईज मस्त पैकी बघा त्याला काय बोलतात बाय कायच नाव रेटी मस्त पैकी लावल्यात लाईनीत या आपल्या का आपले 4-5 आणून मामीच लावला नाही आपले गाईज मस्त पैकी भाजी लावलेली आहे मामींनी अशी जागा असली की भाजी लावायला आवड येते गाईज त्या डेटी बघा पूर्ण डेटी आहेत पूर्ण भरलाय पूर्ण डेटीनेच भरलाय आणि हे मामींचं घर मस्त की थंड थंड वाटतंय वातावरण अजून घरात गेली नाही मी इथे झाली डायरेक्ट बाहेर मस्तपैकी स्टेशन आहे जिता स्टेशन मांजरी गाईज राजेश भाऊंना भरपूर मांजरींचं कुत्र्यांचं आणि सापांचं एड आहे वाईट विकायला असतील ना भाऊया असं आहे का ते नाही का हे बोलत होतं मला नाही आहे बिस्लऱ्या आपल्याच आहेत का बिस्लऱ्या बरा गाईज मेहनत भरपूर करतात राजेश भाऊ म्हणजे त्यांनी हे सगळं पूर्णपणे मेहनतीने स्वतःच्या हिमतीने घर बांधलंय मस्तपैकी छोटंसं खुर्च्या फोन कर लागते का बघ वर्षांचा का ती लांबांशी तिकडे आमचा खाली गावाच्या बाहेर आहे डायबिटीस वाढली तरी नुसतं चहा पिता बस आली वाटतं ट्रेन
चला दिसत ट्रेन मध्ये बस. कुठे जायचं नुकत आलेली लाल ट्रेन. पाणी वेली जातून पण आलू ना पूल मग काय अलिबाग अलिबाग ना रत्नागिरी गोवा बिला जा. भाजाऊ आलाय. भाजाऊ आलाय तो बघ. आयात बसवला होता शिरूला. काय नाही आता मध्ये ठरवत राहते त्याची कामाकडे धावपळ चालू होते. म्हणजे असं बोलत नाही फेस टू फेस पप्पा लोक माझा मम्मी बोलत रंजू मस्तपैकी गवती चहा आहे. ती आम्हाला सगळ्यांना बनवलेली आहे. आम्ही सगळी गवती चहा पितोय. मला तो दे तुला पाहिजे का नको. आम्हाला काय नाव त्यांचं ग आकांक्षा ताई नेत आहेत. काही बी दाखवायला कडा यो काढू लोकांचा टाकला. हा यो टाकलं यो माहिती आहे समजतं. तर गाईस तुम्हाला मी एक एक भाज्या दाखवते. त्या भाज्या आपण कधी बघितल्या पण नसतील. तर या रानभाज्या आहेत. याला कड्डू बोलतात आणि याला टाकळा. अजून काय काय दाखवतात त्या ताई आला ना अजून त्या येतात पाठवून. आणि या ताईंना ओळखता ना या पिवळा आणि तो गुलाबी या ताईंना ओळखता ना. गाईस तुम्ही बोलत असाल काय नसते फिरतायत पण गाईस फिरल्याशिवाय बाहेरचं जग दिसत नाही. आणि बाहेर किती मस्त बघ वातावरण आहे. बघा हिरवं हिरवं झालंय पूर्ण सगळीकडे हिरवं हिरवं वातावरण. स्टेशन जवळच जिता. हा बघ कोण आमचा गाव. यो बघ कुत्रा बघ कसा कांगावर दिसतोय. हे भुकू नको रे माणसं आहेत आम्ही. बापून जिता स्टेशन. आम्ही आहोत आता जिता स्टेशन वरती आहोत. वर्षाचं स्टेशन का. हा आता वर्ष बामणडोंगरीची झाली. जुन्या आठवणी. चिना चल वैष्णो देवीला. काय पण बोलतो सुट्टा स्टेशन असतं ना तो भारी वाटतं उलट. इथून बघा स्टेशनच्या इथून मामीचं घर दिसते. बसलेत आई आणि भाऊ. म्हणता जमलास चालला चालला गप. यो ना टाकला तो नाही टाकला. यो ना टाकला टाकला दुरसा असं गोल टाकाय. मग काय उलट शेताबा. मस्त वाटते पुन्हा जल ना गप्प ना चल ना पुढे पुढे.
गांडीन बोलायला मना करी बेस्टी ये दोस्ती हम नहीं तोडेंगे तोडेंगे. हा जा ऐसात राहायचा धावू नका पडशाला चप्पल सटाकल. गाईस ट्रेन आली बघा. हे टाटा करा. चित्ता आता काय इझी पेनला जाईल. पेन वरनं पुढे कोणते स्टेशन आहेत माहिती नाही आहे. हे पण मजा कशी येते माहिती का खावाला मजा येतं ट्रेन मध्ये. ती मावशी उतरल आता. ह्या उतरतील रे सगळ्या. भाज्या असतील ना ताई यांच्याकडं. हाय थांबा मग उतरतील. ते का तक्र जाऊ उतर कोणची गाईस तुम्हाला दिसत असतील तर तिथे बसले सगळे. ताई आल्यात. चेतन दोघी जणी काय नाही ताई ना बरं. दोघी जणी बरोबर. हम दो हमारे दो. दिला पण वर्षाला दिला. वर्षा शाकाल ए सारखं सारखं नको. वर्षा होय वर्षा सेम टू सेम. मस्तपैकी जेवण आहे. भाऊनी ताट भरला. बहिणीच बोलतो आणि मारतो. हा नाही रे. आमचं जेवण झालंय सगळ्यांचं. बाय अजून जेवते. मस्तपैकी जेवण होतं. पाताला जेवू दे कोंड्या. टाईम नाही भेटला घरात. जिल्ह्याला आले बघायला. मला आवडलं. ते बाजूचा पाया आहे ते आम्ही बाजारात देणार आहे. आता ताई आमच्या चिकन घालायचं दाताची करतात. हा पाया आमचा आहे. आमच्या आईंनी घेऊन ठेवलेला. ते विटा वगैरे बांधायला. हा पाया आई बोलतात आपला आहे. पूर्ण हे बांधकामासाठी विटा आलेल्या आहेत. मस्तपैकी जागा भरपूर मोठी आहे. पाया घातलेला आहे. मला माहिती नव्हतं.
हिना काय या नंतर घ्यायचं. मग काय मग आम्ही जाऊ ना मक्षी काय उधर ठेव. अरे खा नाही मक्षी काही खरोखर खाईल जर ठेवा जर तू खा जर खा कधी कधी खाईल जर तू पण खा बरोबर आहे. कधी कधी काय सारा दीदी येईल बाबा नाही वर्षा, याच्यात चरकी पाहिजे राजालाच बोलतोय कोण मोगरे त्याला सगळे करा बोल अजून बोल ए बायकोया इकडे ये ना माझ्याकडे ये ना ए हिम्मत असली तर ये ना ये 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 सही वारा त्यांचा नको लोकल टाईप नाहीत पण एक तासाने सकाळी 8ला आहे त्यांच्या घराकाला जातं नाही माल डब्बा आहे वाटतं आचली टाली वाजवली ए गोंड्या ही बघ ट्रेन आली बघ अजिंदारी आली अजिंदारी आली शी बाटली तो चुकली त्यांनी हा इनाची स्टाईल दिवसभर सुरी पाहिजे एकदा जेवायचं असले कुठले कापायचे नको मग गावात आहे तशी सुरी कापून गावात पण निघून येऊ नको लगेच गाडीन कशाला गाईज मामीने आम्हाला आता टाकला काढून दिला आता कड्डू देतात काढून हे काय मामी ये असं असं ते वरती हे बांधायला लागेल ना मग काय काय ते नाही खालीच असंच ते तिथे आहे पुढे पुढे पण भरपूर आहे कड्डू कड्डू आम्ही कोण खाईत नाही डेटी द्या बघ त्याला डेटी आम्हाला ते अजून झालं नाही मला तर येईल नाही याला भाजी नवाला हा हा तो देत गाईच पावसामध्ये मस्त हिरवं हिरवं हे मामी तुमचंच नाही या काय य मामीने दोघींनी मिळून शेत लावलेलं आहे आकांक्षाताईंनी आणि मामींनी दोघींनी मिळून बघा तुम्ही इथून ते इथपर्यंत दोघींनी शेत लावलेलं आहे गाईज असं घर असलं की थोडं मजा पण वाटते हिरवं हिरवगार गाईज आता नवीन माणसं आले कड्डू कुराला पिऊला हिना सेम जित्या करून दिसतोय गाईज तुम्हाला बोलले मगाशी आमची जागा आहे माहिती नाही कधी घेऊन ठेवलेली हे विटांचं अजून बांधकाम नाही
आई सांगताना पैसे आल्यावरती बनवू बोलतं. इथे बाजूला आई बोलतात छोटंसं बोलते हे बांधू, स्विमिंग पूल बोलते. ठीक आहे. आई मेन जित्याचा, यो जित्याचा माणूस आहे मेन. हे आपण कड्डूच आहे ना नक्की? नाही मोठे पानांचा का गोल पानांचा सांग. हा गाईच कड्डू. गाई अशा भाज्या आपल्याला कुठे बघायला भेटत नाही, पण मस्त ताज्या ताज्या. शिव तिला देखना बिजी गाय आहे. कसला कड्डू आहे बघ. हे काय कड्डूच आहे. अगर जाडदार असलं यांटाक डालीन का बघ. असं बोल ना. भेलीची भाजी, ऋषींची भाजी. इथे कमी नाही भाजींची, मस्तपैकी ताजं ताजं. हे बघा हे बघा ऋषींची भाजी. तुम्ही बघू शकता आमच्या घट्टा, याला घट्टा बोलतात. घट्ट्यावरती मस्तपैकी कड्डू आलाय. आता सध्या काम नाही, फक्त विटा काढून ठेवलेले आहेत. हा तर चालू नव्हती केली मी. गाईज मस्तपैकी जुड्या जुड्या बन घेतल्यात प्रत्येकीने. सगळी भाजी पाहिजे, जाताना भेटली पाहिजे. आया खारपाड आहे बघ. ते बा ती पोर पा डोक्यावर आपल्या बामणनगरी गावामध्ये सगळ्या तुम्हाला बिल्डिंग असं हे कधी राहिलंच नाही. शेत काय बोलतात ताई याला? शेतांदर कसं आव्हान. हे अशा जुड्या बांधतात, हे अशा जुड्या बांधून हेच इथे असं लावतात. नको राहू दे. शेतांना उतारला, स्विमिंग पूल मध्ये उतरलोय. गाईस तुम्ही पद्धत बघू शकता कशा उपटून बोलतो काढून. हल्ली आपल्या बामणडोंगरीला सगळ्या बिल्डिंगी उभ्या, असे हिरवे हिरवगार शेत राहिलंच नाही. गाईज मी कधी आयुष्यात बघितलंच नाही. त्यांनी लावलं असेल ताई, तुम्ही कधी लावलं? मग सांगा काहीतरी माहिती आम्हाला. काय माहिती सांगा कसं लावतात ते काय. काय नाही, 2-2 ते घ्यायचं, असं सोडायचं आणि असं 2-2 घ्यायचं ना लावायचं. असे 2-2 घेऊन आम्ही कधी लावला नाही. आणि परत असंच बांधायचं का? बांधायचं उपटतं, उपटून झाल्यावर असं बांधायचं. म्हणजे आता हे या शेतामध्ये लावायचं असं? हा, आता दुसऱ्या शेतामध्ये लावून झाले ना. म्हणजे हे पहिला काय टाकतात का बी वगैरे? हो, बी टाकतात, भात टाकतो. भात टाकतो, कच्चा भात का तो याचा टाकतात? तो ते बियाचा भात असतो. बियाचा भात असतो म्हणजे आपण बनवतो तो. हा, त्याचं मस्त वाटते गाईज, मस्त हिरवगार.
बाजूलाच मस्तपैकी स्टेशन आहे. मामींनी घर पण मस्त एकदम हवेशीर बांधलं आहे. गाईस तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे तो पूर्ण भाग त्या साईडचा मामींनी आणि आकांक्षाताईंनी लावला आहे. दोघींनी 2 दिवसात तेवढं मोठं पूर्ण लावलं आहे. दोघींनी मिळून 2 दिवस पूर्ण त्यांनी तेवढा मोठा बांधा पूर्ण बांधलेला आहे, म्हणजे लावलेला आहे शेताचा. म्हणजे आणि हे आम्हाला वाटतं आम्हाला जमणार पण नाही लावायला, पण ट्राय करायला हरकत नाही. कधीतरी येऊ ट्राय करायला. गाईस तुम्ही बघू शकता त्यांनी काढल्याने कसं बांधतायत. गाईस याला हे मेहनत भरपूर घ्यावी लागते. मेहनतीशिवाय फळ भेटत ना असं बोलतात. तुम्ही बघू शकता किती मेहनत करतायत. उपटायचं हे पण बघा किती पद्धतशीर आहे. एक साईडलाच हात फास्ट. आवाज येतोय का बामणडोंगरीचा तुम्हाला? वर्षाचं बामणडोंगरी झाली हल्ली. चला घेऊ. चला आता परत जाऊ मामींच्या घरी. अगं आपल्याकडे धंदे आलू वटपौर्णिमेला येतात बघ ते. आप सिर्फ 5 कलर लीजिए और जैसा कॉम्बिनेशन मैंने इसमें किया है तो आप भी वैसा ही मला काही आगला तरी नाही. नको असेल तर आता एक नवीन गडी आला आहे, तो म्हणजे माझे मिस्टर कुमार ठाकूर. चला या दोघांना कया नेवाला ना पाहिजे. चला चला लवकर चला. गाईस आता जेवलं म्हणून असं थोडंसं राऊंड मारायला लावलं शेतांमध्ये. काहीच खरंच आपल्या इथे राहिलंच नाही शेत. जिथे बघावं तिथे बिल्डिंगी. ते बोलतात ना पहिला गाव माझा जांभारी होता, हिरवे हिरवे झाडांशी भरलेला होता, आता बिल्डिंगींशी भरलेला आहे. मामीनी इथूनच नेला वाटतं आता. गाईस बघा तुम्ही मस्त की हिरवे हिरवं. गाईस या पोराला जिकडं नेशाल ना तिकडं उघडा डायरेक्ट ओपन थिएटर. ट्रेनमध्ये नेला तरी पण ती ट्रेनमध्ये पण डायरेक्ट ओपन थिएटर. हे कोणत्या काय ब हात लावू नको कशाला पहिलाच सांगतोय. पण गाईज भारी वाटतंय. तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आमच्या आईंनी काय माहिती काय आहे भेंड. हा हा वर्षा भेंडच आहेत गाईज. भेंडी आमच्या आईंनी मस्तपैकी जागा घेऊन ठेवलेली आहे गाईज. कधी पण येऊन तिथे बांधू शकतो. विटा वगैरे आणून ठेवलेल्या आहेत. काय पार्टी हा स्विमिंग पूल पाहिजे. पण काहीच वर्षा बोलते पार्टी करायला. खरंच गाईच पार्टीसाठी जागा भरपूर मस्त आहे. तुम्ही बघू शकता इथे लावलेलं नाही, सुका आहे एकदम. असं नांगर फिरवलेलं आहे. तुम्ही बघू शकता नक्षी आहे नांगराची. तुम्ही बघू शकता तिथे बायका आहेत ते लावायला चालत शेत. भाजे बघा भाज का सगळे भाजत बघू शकता. मस्त पैकी असं छोटंशी असं डोंगरा टाईप केलेलं आणि एक साईडला सगळे भाजेच आहेत. मध्ये तो आंब्याचं झाड आहे, मध्ये भेंडी आहेत. हा भेंडींचा आहे.
नाही चमकी असल गाईच. कर्नाळा किल्ला स्पष्ट दिसतंय. मस्त काहीच वातावरण आहे. पावसाळा आला की खरी मजा हीच असते की मस्तपैकी हिरवं गार. आणि भाजी लावायची मजा पण वेगळीच असते आपल्याला. पण आपल्या बामणडोंगरी गावामध्ये ही आता राहिलंच नाही. आता हिरवं नाही, आता हिरव्या गार बिल्डिंगी दिसतात आपल्याला. पहिल्यासारखी शेतं राहिली नाहीत. बघायला भेटतात जित्या साईडला, परत जित्याच्या पुढे जेवढे गाव आहेत त्या साईडला अशी भाजी लावताना आपल्याला दिसेल. तसे आता आम्ही जिथे गावात आलो तेव्हा आम्हाला हे सगळं दिसतंय. बघू शकता पूर्ण भाजी लावलेली आहे. ही भाजी आहे, भेंडी आहे ती. आणि त्या बाजूला शेत आहे, भात लावलेला आहे. केळीचं झाड पण बघा मस्तपैकी आलंय. आणि चल देठी. गाईस तुम्ही बघितला शेर मस्तपैकी हिरवं गार. बघून पण आनंद झाला. मस्तपैकी वाटतंय शेत. पहिल्यांदा बघितलं. पहिल्यांदा असं टी व्हीमध्ये वगैरे बघायचो, पण जवळ जाऊन त्यांची मुलाखत घेऊन कसं लावतात कसं करतात ते पहिल्यांदा हे केलं. तुम्ही बघू शकता हिरवं मस्त वाटतं. आलोय पण जाऊशी वाटत नाही. हे बरोबर काढलंय का? काढला म्हणजे असं तिथे लावलं. आता दुसरीकडे चाललो आम्ही लावायला. बघू शकता माझ्या हातामध्ये भात आहे. एवढी घाण वाटत होती आतमध्ये उतरायला, पण एकदा उतरलं तर काय वाटलं नाही, चांगलं वाटलं. आता त्या साईडला जातोय. चला या पक्कन ना कडू. गाईज आम्ही ती चहा पिला ना, त्याचं झाड गवती चहा एक नंबर लागला चहा. मामींनी आम्हाला दिलंय थोडं. गाईज आता आम्ही घरी जायला निघालोय. तर बघू जाता जाता तिथे मच्छी भेटली तर घेणार आहोत. चला हिनाने भाजी घेतली विकायला. चला मसालेवाले भाऊ जिता करीन. बोल घ्या रे कड्डू. बाय बाय. ती कुठे गेली? टाटा. येऊ वस्तीला. गौरीला नाही येणार. गौरीला नाही याला घेऊन. नकोही नाही कटला कटाला जाती. गाईज आमची ती गाडी येते मागून. मी चालली आहे रिक्षामध्ये. चाललो जिल्हा स्टेशन.
मस्तपैकी हिरवं हिरवगार. आमच्या या आधीला घरा नको नाही मला. गाईस तळा आहे, भरलाय पूर्णपणे. आणि तो मंदिर आहे जितू आईचं मंदिर. गाडी नाही आली अजून. गाडी नाही आली. तिशी नदी. चाललेलो आहेत वर्षाच्या घरी. तर हा वर्षाचं घर आहे कवळांचा. मस्त घर आहे, छोटं आहे पण व्यवस्थित आहे, मस्त खूप सुंदर आहे वर्षाचं घर. तर बघू जाऊन. गाई चिवणी शिंगाला चिवणी 300 रुपये. ठीक आहे, 200 रुपये पाव. तर गाई चिवणी भरपूरच महाग आहेत, तर आम्ही कोणीच घेतली नाही. 800 रुपये किलो. बापरे, 800 रुपये भरपूर महाग आहे चिवणी. गाई तिथे शिरोला घेतात, भरपूर महाग आहेत गाईच. चुनापट्टी